गार्गी, त्या तडफडत आहेत, यात माझा काय दोष? राघवने उलट विचारलं. नाही, तुमचा दोष नाही. पण तुम्ही त्यांच्या एकुलत्या एका मुलाला जेलमध्ये टाकलं आणि म्हणून आज त्यांची ही अवस्था आहे. गार्गी घाबरत बोलली. ओ, म्हणजे तुला हे म्हणायचं आहे का की मीच चूक केली, सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे, राईट? त्याने भयंकर रागात विचारलं आणि गार्गीचं हृदय आता फास्ट झालं. आता हा समोरचा सनकी आपल्याला मारू सुद्धा शकतो असं क्षणभर तिला वाटलं. आता पुढे. नाही सर, मला तसं नाही म्हणायचं. पण बघा ना त्यांच्याकडे, कोणीच नाही आहे त्यांचं. एक मुलगा होता, तो पण जेलमध्ये आहे. त्यांची अवस्था बघा कशी झाली आहे. कोण बघायला पण येत नाही त्यांना. या वयात त्यांना एवढं सहन करावं लागतंय. त्यांच्या जागी आपले पॅरेंट्स असते तर आपल्याला किती वाईट वाटलं असतं. गार्गी डोळ्यात पाणी आणत बोलली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याचा राग कुठल्या कुठं पळाला. तू काय जगाची मक्तेदारी घेतली आहेस का? तू तुझ्या लाईफमधले प्रॉब्लेम्स किती आहेत ते पहिलं बघ, मग जगाविषयी विचार कर. त्याने शांतपणे तिला उत्तर दिलं. नाही सर, मी एवढी मोठी नाही आहे की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करेल. पण तुम्ही तर करू शकता ना? म्हणजे मला माहीत आहे की पैसे कमवायला खूप मेहनत लागते. पण कधीतरी ते दुसऱ्यांसाठी खर्च केले तर तेवढेच मनाला शांती मिळते, असं माझी आई बोलायची. ती शेवटचं वाक्य जोर देत बोलली. घरी जाऊया, गाडीमध्ये बस. आणि हो, बस झालं. नेक्स्ट टाईम त्या कविताला भेटली तर तुला तुझा जॉब सोडावा लागेल. तो तिच्या हातातून हात सोडून घेत एकदम जरबी आवाजात बोलला आणि तिचा चेहरा जास्तच पडला. ती गुपचूप गाडीमध्ये जाऊन बसली. उरली सुरली आशा मावळली होती. कालच ती कविताला भेटली होती. तिने ड्रिंकमध्ये ड्रग्स घातलं का विचारायला. तेव्हा कविता तिला याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली. आणि अक्षयच्या आईची अवस्था पाहून तिचं हृदयाची घालमेल झाली होती. तिने मनोमन त्यांना हेल्प करायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तर आजच राघवला पाहून ती त्याला इथं घेऊन आलेली. एवढी मोठी रिस्क घेतली होती त्याच्याशी या विषयावर बोलायची. पण सगळं व्यर्थ होतं. मुळात राघव कोणाचं ऐकत नाही हे पुन्हा एकदा तिला पटलं होतं. तो मॉन्स्टर होता आणि मॉन्स्टरच राहणार. गार्गीने खिडकीतून बाहेर बघत एक सुस्कारा सोडला. घर येईपर्यंत ती त्याच्याशी काहीच बोलली नाही. घर आल्यावर ती डायरेक्ट गाडीतून उतरली आणि आतमध्ये आली. पायऱ्या चढून वरती जाताना अचानक तिला काहीतरी आवाज ऐकू आला. तिच्या पायांची गती आपोआप मंद झाली. आज पुन्हा तिला झटका आलेला. कधी बरी होणार ती? हा आवाज मिसेस मराठेंचा होता. तिने लगेच ओळखला. हे बघ, तू रडू नको, होईल सगळं ठीक. दुसरा आवाज मिस्टर मराठेंचा होता. हे लोक कोणाबद्दल बोलत आहेत? विचार करतच गार्गी आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. पण तेवढ्यात राघवच्या बुटांचा आवाज आला. तसं ती पुन्हा माघारी फिरली आणि तिच्या रूममध्ये पळाली. रूममध्ये जाऊन ती तशीच बेडवर पडली. हुश, राघव मराठे कोणाचं ऐकणार नाही माहीत आहे, तरी पण बोलायला गेले होते. पडले तोंडावर. नशीब त्याने घरातून हकलून दिलं नाही. पण आता त्या अक्षयच्या आईचं काय होईल? विचार करूनच गार्गीला वाईट वाटलं. मग तिच्या मनात काहीतरी विचार आला आणि तिने गुगलवर कॅन्सरसाठी चालवणारे NGO शोधायला सुरुवात केली. भरपूर शोध घेतल्यावर तिने 2 ते 3 NGOचे कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले. ते लोक हेल्प करतील की नाही शंकाच होती. पण तरीही प्रयत्नांती परमेश्वर म्हणून तिने ट्राय करायचं ठरवलं. मग तिने कविताला फोन लावला. काल तिला ती बोलली होती की ती मदत करेल. आता कदाचित हे NGO काहीतरी करतील अशी तिला आशा होती. 4-5 रिंगनंतर फोन रिसीव झाला. हॅलो कविता, गार्गी बोलते. गार्गी बोलली. हा बोल. कविताचा आवाज आला. ते अक्षयच्या आईसाठी मी. गार्गी पुढे काही बोलणार तेवढ्यातच कविता बोलली.
अगं, आत्ताच थोड्या वेळापूर्वी हॉस्पिटलमधून फोन आलेला. आईच्या ट्रीटमेंटसाठी कोणीतरी मोठ्या माणसाने डोनेशन दिलं आहे. आजच त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करत आहोत. कदाचित उद्यापासून त्यांची ट्रीटमेंट सुरू होईल. कविताचा आनंदी आवाज आला आणि गार्गी थोडं शॉक झाली. कोणी डोनेशन दिलं? गार्गीने गोंधळून विचारलं. ते नाव नाहीच सांगणार, पण ज्याने दिलं तो खूप मोठा माणूस असावा, कारण सर्जरी पण करणार आहेत, तेही खूप मोठ्या सर्जनकडून. कविता बोलली. ओके, गार्गी म्हटली. गार्गी, थँक्स. तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि मदत करण्याचा प्रयत्न पण केलास. कदाचित तुझी प्रार्थना कामी आली. उद्या अक्षयला भेटायला जाणार आहे. त्याला हे ऐकून खूप आनंद होईल. कविता समाधानाने बोलली. ओके, बाय. गार्गी बोलली आणि फोन ठेवून दिला. एवढ्या लवकर डोनेशन कोणी दिलं असेल? राघवने. पण तिथं तर तो रागात होता. पण आजच डोनेशन कसं भेटलं? राघव तिथं गेल्यावर? नक्कीच त्यानेच हे केलं असेल. म्हणजे तो मनाने खूप चांगला आहे. आपण जाऊन विचारूया का? गार्गी विचार करतच उठली आणि बाहेर आली. तिने राघवच्या रूममध्ये डोकावलं तर तो तिथं नव्हता. आता हा कुठे गेला? विचार करत तिने समोर पाहिलं तर एक नोकर तिथली साफसफाई करत होता. भाऊ, सर कुठे गेले? तिने त्या नोकराला विचारलं. सर बाहेर स्विमिंग टँकजवळ काम करत बसलेत, तो नोकर बोलला. ओके, थँक्स. गार्गी बोलली आणि स्विमिंग टँकजवळ गेली तर खरंच स्विमिंग टँकच्या जवळ राघव लॅपटॉप घेऊन काम करत होता. ती थोडं दचकत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. त्याचवेळी नर्स आजोबांची चेअर ढकलत तिकडेच येत होती. गार्गी आणि राघवला तिथं पाहून आजोबांनी तिला थांबायला सांगितलं. त्यांना गार्गी घाबरून राघव सोबत काहीतरी बोलत असल्याचं वाटत होतं. काय रे हे? माझी सून कशी गुलाबाच्या फुलासारखी आहे आणि हा एकदम तापट बटाटा. तिला काहीच भाव देत नाही. बिचारी माझी सून. मला काहीतरी करायला लागेल. आजोबा गार्गीच्या थोड्याशा गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत बोलले. हे नर्स, इकडे समोर ये माझ्या. आजोबा बोलले आणि ते नर्सने चेअर सोडली आणि त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. तू जा आणि ती माझी सून दिसते ना, तिला धक्का मारून ये. पण धक्का असा मार की ती त्या उर्मट बटाट्यावर जाऊन पडली पाहिजे आणि तेही अशी की त्याला घेऊन डायरेक्ट पाण्यात गेली पाहिजे. काय? आजोबा बोलले आणि नर्सचे डोळे विस्फावले. पण सर, ती नर्स राघवकडे बघत बोलू लागली. पण बिन काही नाही. तू माझ्यासाठी आहेस ना इथं, मग मी सांगितलेलं ऐकायचं, नाहीतर पैसे नाहीत मिळणार. आजोबा रागात बोलले. ओके सर, पण ते सर ओरडणार नाहीत ना? ओके सर, पण ते सर ओरडणार नाहीत ना? नर्सने भीतभीत राघवकडे बघितलं. अगं, मी त्याच्या बापाचा बाप आहे. तो काय ओरडणार? जा तू बिनधास्त, आजोबा बोलले. नर्सने भीतीने आवंडा गिळला आणि त्या दोघांकडे जाऊ लागली. इकडे गार्गी राघवसमोर उभी होती आणि राघव वैतागून तिच्याकडे बघत होता. गार्गी, जे काही बोलायचं असेल ते पटकन बोल. 5 मिनटं झाली फक्त येऊन उभी आहेस. तुला काम नसेल पण मला आहे. राघव रागात बोलला. सर, ते कवी औच. गार्गी बोलतच त्याच्या अंगावर पडली आणि त्याचवेळी पाण्यात काहीतरी जड पडल्याचा धपकन आवाज आला. गार्गीला क्षणभर काही सुचलंच नाही. पण जसं नाकातोंडात पाणी जाऊ लागलं तेव्हा मात्र ती हातपाय हलवू लागली. पण त्याचवेळी त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला मिठीत घेतलं आणि तिचा चेहरा वर केला. वर आल्याबरोबर तिने तोंड उघडून एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे उघडले तर समोर राघव तिलाच बघत होता. आर यू ओके? त्याने तिच्या कपाळावरचे चिटकलेले केस मागे ढकलत विचारलं आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने अगोदरच शहारलेली ती जास्त शहारली. हो, मी ठीक आहे, ती नजर खाली करत कशीबशी बोलली. त्याचा एक हात अजूनही तिच्या कमरेवर होता आणि तिने त्याचा शर्ट पकडला होता. त्याने एक
त्याने एका हाताने तिला जवळ ओढलं तसं ती दचकली आणि तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने त्याचा चेहरा आणखी तिच्या जवळ नेला आणि तिच्या कानाच्या पाळीला हलकेच ओठांनी स्पर्श केला. तसं एक सळसळती वीज तिच्या सर्वांगाला गोठवून गेली. नर्सने तुला धक्का दिला माझ्या आजोबांच्या सांगण्यावरून, तो तिच्या कानात पाळीवरून ओठ फिरवत बोलला. तिच्या सर्वांगाला काटा आला होता. तिचे डोळे आपोआप मिटले आणि त्याच्या शर्टवरची पकड घट्ट झाली. हे आहे की नाही मी लवगुरू? आजोबांनी हसत विचारलं. नर्स पण गालात हसली. सर, तुम्ही लवगुरू नाही, तुम्ही तर रोमांस गुरू आहात. नर्स त्या दोघांकडे बघून लाजत बोलली. चल चल, असं माझ्यात नाचवाचा रोमॅन्स बघू नये. आजोबा हसत बोलले. तसं नर्सने त्यांची चेअर ढकलत त्यांना तिथून आतमध्ये नेलं. इकडे गार्गी अजूनही शहारली होती, कारण ती त्याच्या मिठीत होती. राघव तिच्याकडेच बघत होता. तिचा चेहरा ब्लश करत होता. गुलाबी ओठ थरथर करत होते. त्याला तिला किस करण्याची प्रचंड इच्छा झाली होती. त्याने तिरक्या नजरेने आजोबा होते त्या दिशेला पाहिलं तर ते निघून गेले होते. गेले का? तिने डोळे बंद असतानाच विचारलं. नाही अजून, तो बोलला आणि त्याच वेळी त्याने तिच्या गुलाबी झालेल्या गालावर ओठ प्रेस केला. ती अंग शहारली. पोटातल्या फुलपाखरांनी जास्तच गर्दी केली. तिच्या अंगावर काटा आला. त्याला सहज दिसला इतकी ती रोमांचित झालेली. तिचा तो गुलाबी चेहरा आणि थरथरणारे गुलाबी ओठ पाहून तो गालातच हसला. गेले ते, तो हळूच तिच्या कानात बोलला आणि तशी ती त्याच्यापासून थोडी दूर झाली. वेट, तो बोलला आणि त्याने तिला उचलून स्विमिंग टँकच्या कडेवर ठेवलं. तिची साडी तिच्या शरीरावर घट्ट चिटकली होती. ती तशीच लाजून उठली आणि आतमध्ये गेली. रूममध्ये येताच तिने छातीवर हात ठेवला आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली. बापरे जानू, पुन्हा त्याच्या पाळीव फुलपाखरांनी हल्ला केला. किती खतरनाक आहेत ती. मी माझीच राहत नाही. नक्कीच हे काहीतरी वेगळं आहे. कदाचित प्रेम. विचारानेच पुन्हा एकदा ती शहारली. पण यावेळी त्या विचारात भीतीच जास्त होती. खरंच आपण प्रेमात पडलोय की काय त्याच्या? नाही, असं नाही होऊ शकत. त्याच्या प्रेमात पडलो तर आपल्याला आयुष्याचं वाटोळं होईल. कारण त्याला तर लग्नच करायचं नाही. मग आपण काय आयुष्यभर असंच राहायचं का? पण आपण तरी कुठं लग्न करणार आहोत? शशीसाठी आपण आपल्या लग्नाला नकार देत आहोत. मग प्रेम केलं तर काय हरकत आहे? ती तशीच विचार करत वॉशरूममध्ये गेली आणि चेंज करून बाहेर आली. पण मनातले विचार संपत नव्हते. प्रेम किती सुंदर शब्द आहे आणि त्याच्या भावना पण किती छान आहेत. पण नाही, राघववर आपण प्रेम करूच शकत नाही. हा आपला भास आहे. कदाचित त्याला जसं आपण आवडतो तसं तो पण आपल्याला आवडतोय. हे प्रेम नाहीये प्रेम. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर पडली. तिला तो पहिल्यांदा भेटला होता तेव्हापासून आत्तापर्यंतचे त्यांच्यासोबतचे क्षण आठवू लागले. प्रत्येक भेटीला एक ओढ होती. त्याच्याबद्दल काहीतरी फिलिंग होती. पण ती मानायला तयार नव्हती की ते प्रेम आहे. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.